विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। माझं नाव बालाजी चामे, सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 लाख वर्ष लागवड करण्यासाठी आवाहन केलेले आहे। हा जागतिक उपक्रम करायचा असल्यामुळे सर्व स्तरातून सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये हरित धाराशिव करण्यासाठीचा आपल्याला जागतिक उपक्रम करायचा आहे। जागतिक उपक्रम करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी आवाहन केलेलं आहे किंवा 15 लाख एका दिवसात वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे। त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी, सर्व लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, महिला भगिनी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे व सर्व कर्मचारी असतील यांनी सहभाग नोंदवून हा संकल्प पूर्ण करून धाराशिव जिल्हा हा हरित धाराशिव करायचा आहे आणि जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवायचं आहे की जवळपास आता आपल्या तालुक्यामध्ये 31 आपण स्थळं निश्चित केलेले आहेत, ज्याच्यावरती जवळपास 88,000 रोपं लागवड होणार आहेत। असे एकूण जिल्ह्यामध्ये 15 लाख झाडं म्हणजे वृक्ष लागवड करायचा आपला मेन उद्देश आहे। यामध्ये आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं जे आपण म्हणत आहात जागतिक रेकॉर्ड करणार आहोत, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक सामाजिक जबाबदारी आहे आणि हरित धाराशिव अभियान या अंतर्गत आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली आज आपल्या तालुक्यामध्ये आपण याचं हँड्स ऑन डेमॉन्स्ट्रेशन घेत आहोत आणि त्या अनुषंगाने 19 तारखेला सर्व दूर सकाळी 7 वाजल्यापासून हे वृक्ष लागवड सुरू होणार आहे। एका दिवसामध्येच ही वृक्ष लागवड केली जाणार आहे। हो, एका दिवसामध्ये हे वृक्ष लागवड केली जाणार आहे। त्यामध्ये आपण जिल्ह्यासाठी जे लक्ष्यांक दिलेलं आहे तर त्यानुसार सर्व तयारी झालेली आहे। ऑलमोस्ट जे काही आमचे म्हणजे फूट फॉलिंग म्हणलं जातं, ब्ल्यू प्रिंट म्हणलं जाते, ती ब्ल्यू प्रिंट रेडी आहे आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना 5 ते 6 वेळा ट्रेनिंग देण्यात आलेली आहे। प्रत्यक्षपणे त्या गावामध्ये जे ग्रामस्तरीय अधिकारी आहेत त्यांचं त्या गावामधली आखणी पूर्ण झालेली आहे। आता प्रत्यक्षपणे 19 तारखेला आपण सर्व लोकसहभागाच्या द्वारे तिथे वृक्ष लागवड करणार आहोत। या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातून जी वृक्ष लागवड केली जाणार आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। हो, जसं की अगदी स्थळ निश्चिती करण्यापासून ते त्या ठिकाणी माती नमुनासुद्धा आपण घेतलेला आहे। त्या माती नमुन्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ते आपण त्या ग्रामपंचायतीकडे काल वर्ग करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वृक्ष लागवडी करण्यासाठी प्रत्येक गावाला जसं 10 गुंठ्यामध्ये आपल्याला 3000 रोपं वृक्ष लागवड त्या 10 गुंठ्यामध्ये होणार आहे, तर ती वृक्ष लागवडीचे सर्व रोपं त्या गावामध्ये पोहोचलेली आहे। त्याचबरोबर कर्मचारी लोकसहभाग मध्ये जे हरित मित्र लोक तिथं येणार आहेत, सहभाग होणार आहेत, त्यांचे सुद्धा या गेले 2-3 दिवस झाला आपण त्यांची नोंदणी करून घेत आहोत की स्वयंस्फूर्तीने ते तिथे येणार आहेत आणि लागवडीसाठी ते हातभार लावणार आहेत। नमस्कार, मी रंजना मुंडे, सहाय्यक कृषी अधिकारी, वडगाव लाख, तालुका तुळजापूर। आज मी सर्वांना आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 15 लक्ष झाडं लावण्याचं जिल्हाधिकारी साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये माझी अशी विनंती आहे की एक पेड माँ के नाम असा जी आपल्या पंतप्रधानांचा जो संदेश आहे तोच आपण हाती घेऊन सर्व ग्रामपंचायतीमधील लोक किंवा गावातल्या लोकांनी लोकसहभागातून झाडं वृक्ष लागवडीसाठी आपला सहभाग नोंदवावा। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।